आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील औरंगाबाद येथील संस्थान गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेले असताना समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला। आंदोलन करताना पोलिसांनी तत्काळ त्यांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। तर घोषणाबाजी सुद्धा केली जाते। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद येथील संस्थान गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले होते। दरम्यान समता परिषद आक्रमक झालेली असून त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत आहेत। अविनाश, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर काल चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर आंबेडकरी संघटना असेल किंवा अन्य संघटना या आक्रमक झालेल्या पाहायला मिळून आल्या होत्या। काल दोनही ठिकाणी जेव्हा चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम होते त्या दोनही ठिकाणी राडा झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। आज सकाळी चंद्रकांत पाटील हे संस्थान गणपती मंदिरामध्ये आरती करण्यासाठी आले। त्यावेळेस आरती चालू असतानाच अचानक पोलिसांचा खरं तर मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय कालच्या सर्व प्रकारावरून, परंतु या कार्यकर्त्यांनी लहान बोळातून एंट्री करून त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवत, काळे रुमाल दाखवत आणि चंद्रकांत पाटलाच्या बॅनरवरती शाई फेकत हे आंदोलन केलं आणि ते त्या ठिकाणी पोहोचले होते। पोलिसांनी समयसूचकता दाखवून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, परंतु चंद्रकांत पाटलांना औरंगाबादमध्ये हा वाढता विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। तर आज जे आंदोलन केलं किंवा ज्यांनी आज निषेध केला ते समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत। अगदी बरोबर आहे। धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाणार आहोत मुंबईमध्ये महानगरपालिका सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ सुरू आहे आणि ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलत आहेत। एकीकडे शॉर्ट टर्मच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात फुटपाथ असतील, गार्डन्स असतील, जंक्शन्स असतील, फ्लायओव्हर्स असतील, त्याच्या खालची जागा असेल, या सगळ्या गोष्टीची सफाई करणं, ते सुशोभित करणं, भिंती सुशोभित करणं, पेंटिंग करणं, गार्डन्समध्ये चांगल्या व्यवस्था उभ्या करणं आणि सगळं स्ट्रीट फर्निचर उभं करणं, अशा प्रकारचं एक काम हातामध्ये घेण्यात आलं। आणि त्याचसोबत 120 किलोमीटरचे रस्ते हेही याच फेजमध्ये सुशोभित करण्याचं किंवा कार्पेटिंग करण्याचं, ते अतिशय चांगल्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीचे होतील अशा प्रकारचे काम हातामध्ये घेण्यात आलं। आणि यासोबत हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतागृह, टॉयलेट्स। 20,000 सीट्स टॉयलेट्सच्या नव्याने तयार केल्या जात आहेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिपेअर केल्या जात आहेत। आणि टॉयलेट बनतं चांगलं। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी AC टॉयलेट आहेत, पण त्या AC टॉयलेटच्या आतली अवस्था खराब आहे। म्हणजे बाहेर AC आणि आतमध्ये देसी अशी जी अवस्था आहे ती बदलली पाहिजे। याकरता देशी चांगलंच असतं, देशी वाईट नसतं, पण ही अवस्था बदलण्याकरता त्या ठिकाणी डेडिकेटेड टीम ठेवून त्या टीमने 24/7 ते साफ ठेवायचं आणि त्याच्या सफाईची व्यवस्था सेंट्रली मॉनिटर करायची, अशा प्रकारची एक पूर्ण सिस्टीम आता महानगरपालिका तयार करते आहे। त्यामुळे नवीन टॉयलेट्सही तयार होतील आणि त्या टॉयलेट्सची स्वच्छतेचं भान देखील त्या ठिकाणी राखलं जाईल। एवढंच नाही तर माननीय मोदीजींनी देशामध्ये, शहरांमध्ये टॉयलेट्सही आकांक्षी असले पाहिजे असं सांगितलं। आणि आकांक्षी टॉयलेट्स म्हणजे जिथे जात असताना टॉयलेटमध्ये जातो असं भान होणार नाही, एखाद्या स्वच्छ चांगल्या ठिकाणी आपण जातोय अशा प्रकारचं त्याचा ॲम्बियन्स असेल, अशा प्रकारचं त्याचा बाहेरचा भाग असेल, आतला भाग असेल। आणि त्याकरता केंद्र सरकारने जो काही निधी आहे तो दुप्पट करून दिला आहे। दुप्पट निधी आता केंद्र सरकार या आकांक्षित टॉयलेट्स तयार करण्याकरता आपल्याला देत आहे। त्यामुळे अशा प्रकारचे आकांक्षित टॉयलेट्स आणि विशेषतः महिलांकरता, भारतीताई तुम्ही नेहमी विषय लावून धरता म्हणून सांगू इच्छितो की महिलांकरताच्या टॉयलेट्समध्ये ज्या ज्या महिलांकरता आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या टॉयलेट्समध्ये असल्या पाहिजेत, अशा प्रकारची देखील व्यवस्था या टॉयलेट्सच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे
अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे। एवढंच नाही तर आमच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांमध्येही उत्तमात उत्तम टॉयलेट्स आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत तयार करतो। ज्या ठिकाणी टॉयलेट तयार करायला जागा कमी असेल त्या ठिकाणी काही जागा एक्वायर करायची, त्या लोकांना चांगलं कंपेन्सेशनही द्यायचं आणि राहायला जागाही द्यायची आणि त्या ठिकाणी ते चांगले टॉयलेट्स तयार करायचे। आणि केवळ टॉयलेट्स नाही तर आता सुरुवातीच्या काळामध्ये काही ठिकाणी हा प्रयोग देखील केला जाणार आहे की त्या ठिकाणी कम्युनिटी वॉशिंग मशीन्स लावायच्या, जेणेकरून आमचे जे त्या ठिकाणचे लोक आहेत, जागा नाही आहे, पाण्याचा निचरा अनेक वेळा होत नाही, सगळी घाण होते, अतिशय माफक दरात कम्युनिटी वॉशिंग मशीन्स जर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर त्यातनं त्या ठिकाणी स्लम्समध्ये राहणाऱ्या लोकांनाही फायदा होईल। त्यामुळे तेही काम केलं जाणार आहे। यासोबत खूप ठिकाणी लाईट्सची कमतरता आहे आणि रस्ते छोटे असल्यामुळे पोल लावायलाही जागा नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी हँगिंग अशा प्रकारचे लाईट्स लावून प्रकाश व्यवस्था उभी करायची। जिथे सोसायट्या आहेत आणि मोठी जागा आहे त्या ठिकाणी हायमास लावायचे। अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था यामध्ये हे जे काही पुढच्या 3 महिन्याचं 4 महिन्याचं म्हणजे एक 60 दिवसाचा कार्यक्रम आहे, एक 90 दिवसाचा कार्यक्रम आहे, एक 120 दिवसाचा कार्यक्रम आहे, अशा या टप्प्यांमध्ये हे सगळं सुधारलं जाणार आहे। एवढंच नाही तर आमचे जे स्काय वॉक्स आहेत याचं इल्युमिनेशन, याच्यामध्ये चांगली प्रकाश व्यवस्था आणि त्याचसोबत त्या स्काय वॉकच्या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन आहे त्यातले लोक आता महानगरपालिका घेऊन आणि स्काय वॉकचं मॉनिटरिंगही करणार आहे। त्यामुळे रात्री कोणालाही, महिलांना देखील त्या स्काय वॉकवरनं जाताना कुठलाही त्रास होणार नाही, ही पण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि लवकरच जे अतिशय बिझी स्काय वॉक्स आहेत त्याला एस्केलेटर कसं लावता येईल या संदर्भातला आराखडा देखील येत्या काळामध्ये तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच मुंबईचा कायापालट करण्याचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्याला आता वेगानं सुरुवात केली आहे। लॉंग टर्ममध्ये देखील मुंबईमध्ये 6000 कोटीचे रस्ते हे आता या ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन होत आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये वर्षानुवर्ष एक धंदा चाललेला आहे, दरवर्षी तेच रस्ते कार्पेट करायचे, दरवर्षी तेच रस्ते कार्पेट करायचे। आता असे रस्ते बनवण्यात येणार आहे की 30 वर्ष त्याच्यावर खड्डा देखील पडणार नाही, अशा प्रकारचे कॉन्क्रीट रस्ते। आणि याचं काम नीट होत आहे की नाही हे पाहण्याकरता याच्या संपूर्ण जे काही कामाचं लाईफ सायकल आहे, सुरुवातीचं कन्स्ट्रक्शनचं लाईफ सायकल, याचं मॉनिटरिंग हे सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कोणी गडबड करू शकणार नाही, नाहीतर आतमध्ये काय टाकलाय कोणाला माहितीच नसतं। मागच्या काळात आपण पाहिलं होतं 5-7 वर्षापूर्वी एकदा आम्ही चौकशी केली तर 200 रस्त्यामध्ये आतमध्ये काहीच निघालं नाही, काहीच नव्हतं।